नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही अंडी शिजवून घेतलेली आहेत आणि सोलून पण घेतलेली आहेत। अंडी कशी शिजवायची ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। ही जी अंडी आहेत ना, हे 12 अंडी आहेत। त्यासाठी साहित्य घेतलंय बघा, मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत, असे कापून घेतलेले आहेत, भाजून वगैरे घेतले नाहीत। खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने पहिल्या पण अपलोड केलेले आहेत। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, त्या पोपटी कलरच्या, तिखट बिलकुल नाहीये, तिखट जरी घातले तरी पण चालू शकते। 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। आता हे काय करायचे माहिती आहे का, हे एवढंच साहित्य फक्त वेगळं आपल्याला बारीक करून घ्यायचे। आणि एक बघा देशी टोमॅटो आहे, ते आपल्याला वेगळं बारीक करून घ्यायचे। आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर सुक्कं खोबरं जर घालायचं असेल ना, तर बघा एवढ्या आकाराचं सुक्कं खोबरं भाजून घ्यायचं गॅसवर, किंवा तुकडे तुकडे करून भाजून जरी घेतलं तरी पण चालेल। मी काय ह्याच्यामध्ये टाकणार नाहीये। आता हे मी पहिलं बारीक करते आणि मग तुम्हाला दाखवते। पाण्याचा वापर बघा बिलकुल केलेला नाहीये, अशा पद्धतीमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे। टोप बघा मी गरम करत ठेवलेला आहे आणि चांगला कडक गरम झालेला आहे। त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। मी 1 पळी तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे बघा। गॅस आहे मीडियम, त्यात टाकायचे 2 तेजपत्ते आणि त्यात टाकायचं आपण हे वाटून घेतलेलं सगळं टाकून घेतलेलं आहे बघा। सगळं मीडियम गॅस आहे आणि आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचे, जेणेकरून हे चांगलं ह्याला तेल सुटलं पाहिजे आणि ह्याचा कलर चेंज झाला पाहिजे। ते सफेद आहे ना, कलर चेंज झाला पाहिजे। मिक्सरच्या भांड्यात बघा टोमॅटो मी टाकून घेतलेले आहेत, त्याचं थोडं थोडं बी निघाल तेवढं मी काढून घेतलेलं आहे। आणि ह्याची सुद्धा आपल्याला बिना पाण्याचीच पेस्ट करून घ्यायची। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे, पूर्ण कलर चेंज झाला बघा। अशा पद्धतीत झालं पाहिजे, एवढं आपल्याला भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो बारीक करून घेतलं होतं, ते टाकून घेते। पहिलं टाकून घेतलेलं आहे, गॅस मीडियमच आहे। आता आपल्याला ह्याला एक 5 ते 7 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे बरं का। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। तुम्हाला पाहिजे तर ना अर्धा टमाटर टाकू शकता आणि 2 चमचे फ्रेश दही टाकायचं, पण ती पण खाली मिक्स करून जरी तुम्ही टाकलं तरी चालेल, नाहीतर हे नुसतं टोमॅटो जरी टाकलं तरी पण चालेल। गॅस एकदम मी बारीक केला आता आणि ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा धने जिरे पावडर ह्या चमच्याच्या मापानं, 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्यांची पण रेसिपी अपलोड केलेली आहेत। 1.5 चमचा मिरची पावडर। ह्याच्यामध्ये तुम्ही कोणता पण मसाला तुमच्याकडे जो आहे तो टाकू शकतात। हे पहिलं मिक्स करून घेते। मस्त असा बघा बारीक गॅसवर मी मसाला चांगला परतून घेतलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे पहिलं मी मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा थोडंसं पाणी। मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे, कोमट केलेलं आहे बरं का एकदम। गॅस बारीकच आहे, गॅस मीडियम करायचं नाही बिलकुल। आता हे पहिला मिक्स करून घेते मी। पाणी टाकल्यानंतर बघा चांगलं मस्त असं मी मिक्स केलेलं आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। आता हा जो मसाला आहे ना, आपण चांगला शिजवून देऊया। बारीक गॅसवर बघा ठेवलं होते, 5 ते 7 मिनिट ठेवलं असेल बघा। मसाला किती छान असा शिजलेला आहे आणि तेल पण चांगलं आपलं सुटलेलं आहे। आता तुम्हाला मी सांगते, जेव्हा आपण गरम मसाला, मिरची पावडर, धनिया पावडर टाकले ना, तेव्हा तुम्ही अर्धा चमचा पण हळद टाकू शकता ह्याच्यामध्ये। आता हे इतकं छान झालेलं। आता तिची तुम्हाला दाखवलं की नाही मी सुक्कं खोबरं, ते पण तुम्ही आत्ता ह्या टायमाला टाकू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर। कसं टाकायचं सांगते, अशा पद्धतीत बारीक करायचं एकदम। हे जी चव जी करतो ना त्याची ती छान येते आणि वेगळी येते बरं का। आणि जर तुम्हाला जर नसेल टाकायचं, कोण असं खूप जण अशी कमेंट करतात की आम्ही खोबरंच खात नाही, आम्हाला आवडत नाही, तर बघा हे अशा पद्धतीत नाही टाकायचं मग। आणि जर तुम्हाला हवं असेल तर ह्या टायमाला टाकायचं आणि 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं, कारण की आपण हे तर भाजूनच घेतलेलं आहे चांगलं। मस्त असं बघा मी खोबरं आपलं टाकल्यानंतर असं परतून घेतलेलं आहे, एकदम छान असं झालेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, देठासकट घेतलेली आहे आणि ह्याला पहिलं आपण मिक्स करून घेऊया चांगलं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया पहिलं, आणि पाणी मी कोमट केलेलं आहे बरं का। आणि हे पहिलं मिक्स करून घेऊया, नंतर बाकीचं वतूया। पाणी वतल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला असं एकदम थोडंसं लपथबं जर पाहिजे असेल का नाही, तर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीतच करायचं। आता ह्याला चांगली बघा आता मी हलवतच उकळी फुटलेली आहे, कारण खालून गॅस मीडियम आहे। मग लपथबामध्येच तुम्ही अशा पद्धतीमध्ये तुम्ही अंडी ह्याच्यामध्ये थोडंसं चीर मारायची आणि टाकायचं। बारीक गॅसवर आपल्याला चांगलं उकळून द्यायचं। तर आपल्याला कसं ह्याची कढी पाहिजे, म्हणजे कालवण पाहिजे, तर त्यामध्ये आपण अजून पाणी ओतूया। तर मी 2 ग्लास पाणी बघा ह्याच्यामध्ये गरम करत ठेवलं होतं, आपण यात अजून अर्धा ग्लास पाणी टाकूया। हे पण बघा कोमटच आहे, मी साईडला पाणी गरम करून ठेवलं होतं।
म्हणजे एकूण आपण 2.5 ते 3 ग्लास जरी बोललं तरी चालेल 12 अंड्यासाठी. काय इकतंय अशा पद्धतीत आहे. आता ह्याला थोडंसं आपण उकळून देऊया. कालवण बघा मी चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीत झालेलं आहे. नुसतं उकळलेलं आहे बरं का. आता आपण ह्याच्यामध्ये अंडी सोडून घेऊया. हे थोडंसं एक 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर जर आपण ठेवलं का नाही, हो का, असं अंड्याला चिरा पाडून घ्यायच्या सगळीकडून. आणि हे तुम्हाला पाहिजे असेल का नाही तर तुम्ही थोड्याशा तेलावर हे परतल्या तरी चालतील बरं का, मसाले टाकून. तशा पण रेसिपी खूप अपलोड केलेल्या आहेत. आता हे मी 12 अंडी आहेत, हे सगळे मी असे टाकून घेते. सगळे बघा मी अंड्यांना असे चीर पाडून घेतलेले आहे आणि मी टाकून घेतलेले आहेत. मिक्स करून घेऊया. आणि ह्याला काय करायचं, एकदम बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर एक 5 ते 7 मिनिट चांगलं उकळून द्यायचं. म्हणजे थोडंसं आपल्याला अजून ह्याचा घट्टपणा येईल. बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी चांगलं उकळून दिलेलं आहे. असं चांगलं उकळून द्यायचं म्हणजे जो आपला बघा एवढा घट्ट झालेला आहे. आणि अंड्याचं कधी पण आपण जेव्हा कालवण करतो ना तर थोडंसं पातळच असावं. जर तुम्हाला जर थोडंसं घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं कमी टाकायचं पाणी. पण ही 12 अंडी आहेत, ही 6 ते 7 लोकांना पुष्कळ होतं कालवण. मस्त लागेल, तुम्ही करून बघा. त्याच्यावर टाकायची थोडीशी कोथिंबीर, चवीला पण इतकं छान लागतं ना. तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा. आणि जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं पाहिजे असल्या तर मी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.